स्वस्ति मंगलपाठ। नित्यद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी दिव्यवधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोक में कर पूज वसुविधि को वमु कोष्ठस्थ धान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते द्वरा प्रज्ञा प्रधाना श्रमण प्रत्येक बुद्धि जो कही अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे उनके चरण में अहर निशय दास अपना शिर धरे जंघावली अरुश्रेणी तंतु फलांबु बीजांकुर प्रसून रुद्धिचारण धार के मुनि करत आकाशी गमन स्वच्छंद करत विहार नभ में भव्य जन के पीरहर कल्याण मेरा भी करे मैं शरण आया हूँ प्रभुवर। हे परमर्षी स्वस्ति मंगलपाठ कोण लिहिलं याचा शोध नाही लागला, माहीत नाही कोण लिहिलेलं आहे असं, सगळे शोधात आहेत त्याच्या, पण ज्यांनी लिहिलंय त्यांनी उत्कृष्ट रचना केली। काय 10 श्लोक आहेत, 11 श्लोक आहेत। तर काय सांगायचं होतं, ह्या श्लोकाचा अर्थ केला नव्हता आपण, अर्थ करू स्पष्ट बघा शब्दशः। 5व्या श्लोकाचा अर्थ बघा, त्याच्यामध्ये की क्रियावृद्धीचं वर्णन केलं। आतापर्यंतच्या मागच्या सगळ्या श्लोकांमध्ये बुद्धिवृद्धीचं वर्णन झालंय करून, आता क्रियावृद्धी सांगतायत। जंघावली अरु श्रेणी, सगळे एक एक आपले 8 वृद्धी आहेत ना, आता 8-9 घेतल्यात आपण जे क्रियावृद्धीचे भेद। जंघाचारण, श्रेणीचारण, तंतुचारण, फलचारण, अंबुचारण, अंबु म्हणजे पाणी म्हणजे जलचारण, किती झाले? बीजचारण, अंकुरचारण, प्रसून म्हणजे पुष्प, पुष्पचारण, आणि हे सगळे रुद्धीचे चारण रुद्धिधारी मुनींचे हे भेद झाले जे की आकाशी गमन करतात, म्हणजे काय जमिनीपासून 4 अंगुल अद्दर जे गमन करतात असे हे आकाश गमन करणारे मुनी आहेत, जे स्वच्छंद करत विहार नभमे, जे तसं त्यांनी मागं घेतलंय ना संस्कृतमध्ये, नभोंगण स्वैर विहारिणश्च असं संस्कृतमध्ये घेतलं ना, त्याचा अर्थ होतो नभरूपी अंगणामध्ये, नभ म्हणजे आकाश, आकाशरूपी अंगणातून
स्वैर जे इच्छेनुसार आपल्या गमन करतात, विहार करतात, असे नभोंगण स्वैर विहारिणश्च स्वस्ती क्रिया सुहू परमर्शयोनः असं घेतलंय ना. स्वच्छंद करत विहार नभमे भव्यजनके पीरहर, भव्यजनांची पीडा हरण करणारे असे ते स्वच्छंद विहार करतात. म्हणजे चारण मुनींना कुठलं बंधन नाही आहे ना. जसं आता हे त्यागींना वगैरे चातुर्मासाचं बंधन आहे किंवा त्यांची क्षेत्र मर्यादा वगैरे पडते. कुठलेही ऋतू असले वगैरे तरीसुद्धा चारण मुनींना असं कुठलंही बंधन नसतं. कारण त्यांच्या शरीराच्या निमित्तात हिंसाच होत नाही आहे ना. आणि हे मुनी कुठलेही आता असणारे 4 चातुर्मासासाठी का बंधन करतात? ह्याच्या बाहेर जाणार नाही म्हणून, या गावाच्या या क्षेत्राच्या कुठल्या ठरलेल्या. तर पाऊस आहे किंवा मग सगळीकडे जीवांची उत्पत्ती झालेली असते, गवत वगैरे उगवलेलं असतं आणि तशामध्ये विहार करायचं, इकडून तिकडं गमन करायचं, म्हणजे त्या गमनागमनामध्ये अनेक प्रकाराने हिंसा होऊ शकते. आणि एकटा त्यागी जाण नसतो, त्याच्याबरोबर अनेक जण जाणार. जरी त्यागी बघून जाईल, हिंसा टाळून जाईल, तरीसुद्धा आपण मागं जाणारे किती असतो सावधान. गाड्या नेणार तुम्ही त्यांच्या मागं, म्हणजे सगळ्या त्या जीवांची हिंसा चाली. म्हणून तिथं सांगितलं की त्यांना क्षेत्र मर्यादा केली जाते. 4 महिन्यासाठी ते एका ठिकाणी स्थित राहतात. कारण हा एवढा पिरियड असतो, हा 4 महिन्यांचा, तो जीवांची जास्त उत्पत्ती असते या काळामध्ये. तर हे मुनी, जे कोणी चारण मुनी आहेत, ते कुठेही गेले, कधीही गेले तरीसुद्धा सांगितलं त्यांच्या निमित्तामध्ये जीवघात होत नाही. त्यामुळे त्यांना असं कुठलंही चातुर्मासाचं बंधन नसतं. कल्याण मेरा भी करे मैं शरण आया हूँ प्रभुवर, हे मुनी माझं कल्याण करोत, ज्यांना मी की शरण आलेलो आहे. हे प्रभुवर मी तुमच्या शरण आलो आहे. तर आपण कुठले कुठले बघत होतो जरासं. त्याच्यामध्ये मला काय खुलासा करायचं होतं की पंचम काळात जन्मणारा जीव, 3 गोष्टी सांगितल्यात त्याच्या, कसा असतो. पंचम काळात जन्मणारा जीव नियमाने मिथ्या दृष्टी असतो, हे तर माहिती आहे. काय म्हणले? कोणी सम्यक दृष्टी, जन्मतः सम्यक दृष्टी नसतो, पण इथं सम्यक दर्शनाची प्राप्ती करायला बाधा नाही. कुठलाही काळ सम्यक दर्शनाच्या प्राप्तीमध्ये बाधक नसतं. मग पंचम काळामध्ये जो जन्मला तो नियमाने मिथ्या दृष्टीच आहे, कोणीही असू दे. आता तुम्हाला किती विद्वान दिसेल किंवा ज्ञानी त्यागी कोणीही असू दे, जन्मलाय जर पंचम काळामध्ये तर तो नियमाने मिथ्यात्व घेऊनच आला, एवढं समजून घ्या. म्हणून 3 गोष्टी काय सांगितल्या की तो नियमाने मिथ्या दृष्टीच आहे. दुसरं सांगितलं तो विराधक असतो, म्हणजे जन्मतः तो जर अशा मिथ्यात्व सहित परिणामांनी आलाय तर आराधक नसतो. आराधक नसतो, आत्म्याचा धर्माचा असा आराधक जीवित जन्मत नाही. पूर्वभवात मी आराधना करणारा होतो तर तो जीवित या काळात इथं आत्ता जन्मत नाही. विराधना केलेला जीव असेल तो जन्मतो, म्हणून म्हटलं विराधकच जन्मतो पंचम काळामध्ये. आणि सांगितलं तिसरं, जो कोणी जन्मला त्या कुठल्याही जीवाकडं सातिशय पुण्य नाही. कोणाला असतं सातिशय पुण्य? अरिहंतांना असतं. किंवा आता जे काही मुनी आहेत ते विशिष्ट वृद्धिधारी किंवा विशिष्ट विशुद्धीवाले वगैरे, त्या सगळ्यांना आपण म्हणतो की सातिशय पुण्याचा बंध उदय वगैरे चालू असतो. मग जो कोणी पंचम काळात जन्मलेला आहे त्याच्याजवळ सातिशय पुण्य नाही. मग आपल्याला दिसतंय आता बाहेर कोणीतरी खूप धनाढ्य आहेत, त्यांच्याकडे सगळी अनुकूलता आहे, सगळं मुबलक आहे, काय म्हणायचं, भरभराट आहे. मग सातिशय पुण्य का नाही म्हणायचं त्याला? पाहिजे ते सगळं आहे की सामग्री. सातिशय पुण्य कशाला म्हणायचं? जे नियमाने आपल्याला मोक्षासाठी सहकारी असतं. म्हणजे जे आपल्याला शुभातून शुद्धाकडं नेतं तेच सातिशय पुण्य म्हटलं जातं. जो कोणी या वैभवात रमेल, सामग्रीमध्ये अडकेल तर नियमाने तो पापानुबंधी पुण्य आहे. म्हणून सामग्री म्हटलं त्यांनी की सामग्री मिळणार आहे पुण्याच्या उदयामध्ये, पण
त्याला भोगण्याचे आसक्तीचे भाव ज्याला असतील तो नियमाने समजून घ्या पाप बांधतोय. काय म्हणले मी भैया? काय म्हणले? आपल्याला सगळी सामग्री मिळाली, इथं घर मिळालं, देऊळ मिळालंय, इतकं चांगलं सानिध्य मिळालंय. कुठं होता सांगा तुम्ही? कुठं होता? मूळचे कुठले? सोलापूरचे आहे तुम्ही? मला माहित नाही. कसं काय? आमच्या गावाला येतोय. म्हणजे धर्म होता का तिथं आपल्याला? इथं कसा धर्म आपल्याला काय पावलावर मिळालाय, 4 पावलावर असं मिळालं होतं का तिथं? मग इथं आलोय म्हणजे काहीतरी पुण्य आहे आपलं, म्हणून अशा सानिध्यात आलोय, काहीतरी ऐकायचे भाव झाले, जिज्ञासा आहे. हे सगळं मिळायला पुण्य लागतं, त्याशिवाय मिळणार नाही. मग तिथं म्हणायचं की जरी मिळालं तरी जर हा जीव त्या सामग्रीमध्येच अडकेल, घरामध्ये चांगली सोय आहे, खायला प्यायला मिळतंय, कुठेतरी फिरायला भोगायला सगळं मिळतंय, जर त्यात अडकेल तर धर्म मिळून सुद्धा काय फायदा नाही झाला. म्हणजे ते पुण्य त्याचं नष्ट होऊन जाईल. बांधेल, उदयाला येईल आणि फळ देऊन निघून जाईल, संपून जाईल, राहणार नाही त्याच्यासाठी, ते पुढं कार्यकारी ठरणार नाही. मुनींना पुण्य असतं का पाप असतो? एक पण कपडा नाही अंगावर, राहायला घर नाही, खायला प्यायला कोण काय असं दिलं तर दिलं, नाही तर नाही. पुण्य का पाप? काहीच नाही जवळ, एक पैसा सुद्धा नाही. पुण्य का पाप? विचार करायला लागलायस. तर तिथं म्हटलं की त्यांना त्याची अपेक्षाच नाही आहे ना, स्वतःहून सोडलेलं आहे. रस्त्यावरचा भिकारी आणि मुनी यांच्यात काय फरक आहे? त्याच्याकडे पण समजा कपडा नाही, दागिने नाही, काय वैभव नाही आहे, आणि मुनींकडे पण नाही आहे. काय फरक आहे? हे आनंदी आहे. आणि हे तृप्त आहेत जसे आहेत त्याच्यामध्ये, आणि स्वतःहून सोडलेलं आहे ते. चक्रवर्तीनी काय काय सोडलं दीक्षा घेतल्यावर? आणि आपण किती सोडणार दीक्षा घेतल्यावर? किती पण सोडा, जे सोडलं त्याला महत्त्व नाही आहे, जे आहे त्याला महत्त्व आहे, त्याला पकडलंय ना. सेम आहे, चक्रवर्तीकडे पण सेम आहे, तुमच्याकडे पण आहे, ती गोष्ट सेम आहे, जो कोणी दीक्षा घेतला तो. म्हणून त्या आहेकडे बघा, सोडलेल्याकडे बघितल्यावर तुम्हाला लय महानता वाटते. इतकं वैभव सोडलं बरं का, किती करोड रुपयाचं धन सोडून दीक्षा घेतली. ते परमध्ये आलं नव्हतं का? किती रुपयाचं काय होतं त्याला जॉब होतं, कितीतरी मोठं पॅकेज. त्या सगळ्या पॅकेजवाल्यांचं वेगवेगळी कंपॅरिझन. म्हणले एकाने किती 20चं पॅकेज सोडलं, एकाने 70चं पॅकेज सोडलं, एकाने 90चं पॅकेज सोडलं. अरे जे मिळालंय, ज्याच्याकडं दृष्टी दिली आहे त्याचं काय व्हॅल्यूच नाही राहिली. आपल्याला महानता कुठं? त्या अंबानीचं कोण होता म्हणले? पीए का काय, असं होतं. आणि त्याला पण करोड रुपये होती ना, काय काय त्याची सॅलरी, तरी सुद्धा त्यांनी त्याच्याकडं लात मारली, त्याला बघितलं नाही आणि त्यांनी दीक्षा घेतली. लोकांना किती अप्रूप, इतकं भारी जॉब सोडला, इतकं पैसा सोडला. हे नाही बघितलं की जे मिळालंय ते त्याच्यापेक्षा सुद्धा कितीतरी मूल्यवान आहे. मग त्याच्याकडे लक्ष द्या तर उपयोग. नाही तर मग पंचम काळात जन्मून पुन्हा षष्टम काळात जन्मण्याची तयारी चालू आहे सगळी आपली. मग ज्यांनी इथं येऊन जन्मून सम्यक धर्म मिळाले तर सम्यक दर्शनाचा पुरुषार्थ करायचा. काय करायचं असतं सम्यक दर्शन? म्हणजे शरीर वेगळं आहे आणि मी वेगळं आहे ह्याची अनुभूती करणं म्हणजे सम्यक दर्शन आहे. ह्याला सोडून दुसरा अवघड गोष्ट नाही. एवढं सगळं ग्रंथ वाचा रे आणि ते पाठ करा रे, आपल्याला लक्षात राहते का नाही, समजते का नाही, काही टेन्शन नको. फक्त परवा घेतलंय ना ध्यानामध्ये, काय जीवन्यः पुद्गलश्चान्यः, एवढंच समजून घ्यायचं, ह्याला सम्यक दर्शन म्हणायचं. आणि हे कळलं म्हणजे तरी सुद्धा धर्माचा आराधक सुरू झाला आपण. आणि त्याला काय म्हणायचं, त्याला उपलब्धी सगळी झाली. बाहेर तुमचं वैभव असू दे नाही तर नसू दे, सगळं मिळालं. ज्याला सम्यक दर्शन झालं त्याला बाहेर इच्छा सुद्धा राहत नाही काय भोगण्याची, मिळवण्याची वगैरे, मिळत जातं त्याला त्या पुण्याच्या निमित्तात. ठीक आहे. तर मला म्हणायचं होतं की हे सगळं नसल्यामुळं सम्यक दर्शन नाही आहे जन्मतः. दुसरं सांगितलं धर्माचा विरोधक असतो आणि सातिशय पुण्य नसतं. म्हणून पंचम काळात जन्मलेल्या जीवाकडं वृद्धी नाहीत. ह्याचे काय आपण 64 वृद्धींचं वर्णन बघतोय, तर त्याचं कारण हे सांगितलं. ह्याच्यासाठी मला हे सगळं सांगायचं होतं की पंचम काळात जो जन्मला त्यांच्याजवळ वृद्धी दिसून येत नाहीत, कारण वृद्धीसाठी अशी विशिष्ट विशुद्धी अपेक्षित असते आणि त्या प्रकारची विशुद्धी या काळामध्ये नाही.
षष्टम सप्तम गुणस्थान आहे की आत्ता अस्तित्वात, पण तरीसुद्धा त्या सप्तम गुणस्थानामध्ये पण अनेक प्रकारचे मुनी आहेत. कोणी फक्त मतिश्रुतज्ञानी आहेत, कोणी विशेष अवधी ज्ञान मनपर्य ज्ञानी असणार, कोणाला अजून त्याच्यामध्ये सुद्धा द्वादशांगाचे पाठी असणार, असे वेगळ्या टाईपचे मुनी आहेत. त्यामुळं तेच की मग जे कोणी आत्ता आहेत तर त्यांच्यामध्ये अशी विशुद्धीवाले जीव नाही आहेत. म्हणून म्हटलं की भलेही षष्टम सप्तम गुणस्थान विद्यमान आहे तरीसुद्धा त्यांच्यामध्ये असणारी ती विशुद्धी आत्ता नाही. म्हणून आत्ता वृद्धी कोणामध्ये दिसून येत नाहीत. म्हणून तुम्हाला कोणी सांगायला गेलं की तुम्ही सम्यक दृष्टी आहेत बरं का, लगेच आपण तिथं भुलून जातो. हे सांगितलं तरी चुकीचं आहे आणि तुम्ही मिथ्यादृष्टी आहे असं सांगितलं तरी चुकीचं आहे. कारण माझ्या सम्यक दर्शनाचा निर्णय कोण करणार? मी स्वतः करणार आहे. त्यामुळं स्वतःचा निर्णय करा, दुसऱ्या कोणावर मा अन्यान प्राक्षी असं सांगितलं समयसारमध्ये. दुसऱ्याला विचारायला जाऊ नका आम्ही सम्यक दृष्टी आहे का मिथ्यादृष्टी आहे. नियमाने सांगणारा आणि ऐकणारा दोघं पण गडबडीत जाणार, म्हणजे गफलत होणार दोघांच्यामध्ये सुद्धा. कारण सांगणाऱ्याला कळणार नाही आणि ऐकणारा असेल तो अज्ञानी असेल तर किती फायदा त्याला. त्यामुळं तो आंधळा राहील उलटा आयुष्यभर असं सांगितलं. आणि परवा मी काय सांगितलं होतं ते चारण मुनी कुठे गेले होते? त्यांना बंधन नाही आहे ना विहाराचं, त्यामुळं ते कुठे गेले होते? सिंहाच्या जीवाला उपदेश द्यायला गेले होते. तर त्याच्यासाठी त्यांनी चांगलं त्याचं वर्णन केलं एका ठिकाणी की तो सिंहाचा जीव स्वच्छंद फिरत होता त्या वनामध्ये आणि त्यांनी त्या हरिणाची शिकार केली होती. आणि त्यावेळी सांगितलं तिथं ते दोन मुनी कोण होते नाव सांगा? अजितंजय आणि अमित गुण. तर हे दोन मुनी होते चारण मुनी, जे की कुठल्या श्रीधर स्वामींच्या समूह शरणात जाऊन तिथं सगळं वर्णन ऐकून आले होते सुंदरी काकी, की हा जीव भावी तीर्थंकर आहे जो की आत्ता सिंहावस्थेमध्ये आहे. हे ऐकल्यावर त्यांना जिज्ञासा झाली होती त्या दोन मुनींना की कोण आहेत नक्की ते, कुठला जीव आहे तो, आपल्याला बघायचं आहे. आणि मग तिथून जात असताना नेमकं त्यांना ते दिसलं दृश्य. आणि मग त्यांना इतकी करुणा आली की वात्सल्य जागृत झालं त्यांच्याविषयी की हा भावी तीर्थंकर आहे आणि असं त्याच्याकडनं कुकृत्य व्हायला नको. तर त्या वात्सल्याने सांगितलं जिथं तो सिंह होता ना त्याच्या जवळ जाऊन दगडावर उभारले ते दोघं. जावा बघू. केजमध्ये असलेला सिंह नव्हे, बाहेर उघडा सिंह होता तो, मोकळा स्वतंत्र. आणि असे ते सिंह समोर आहे, त्यांच्या समोर असणाऱ्या दगडावर जाऊन दोघं उभारले. आणि मग उभारल्यावर आता त्याला संबोधन करायचंय ना, त्याला जागृत करायचंय, तू तीर्थंकर आहे भावी तर काय करतोय ह्याच्यासाठी. तर त्यांनी कसं सांगितलं की तिथं उभारून त्यांनी त्याला पूर्वभवाची आठवण करून दिली. कुठं होता पहिल्या भवात तो सिंहाचा जीव? कुठं होता पहिल्या भवात महावीरांचा जीव? पहिला जिथं सुरू झाली स्टोरी त्यांची, त्याच्या आधी त्याच्या आधी तिचा पण जीव होता. हा हत्ती होता. नाही हत्ती नाही होता नाही 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 उगी कुठं तर घेऊ नका त्यांना. भिल्ल भिल्ल हा पुरुरवा भिल्ल होता का नाही, सगळ्याला माहित आहे. सगळ्याला आठवण करून द्यायची, त्या सिंहाला आठवण करून द्यायला त्यांनी आले होते, आपल्याला नाही. तर पूर्वी ते सांगितलं पुरुरवा भिल्ल होता. आणि मग तिथं पण सांगितलं असंच काहीतरी भिल्ल म्हटल्यावर अभक्ष्य सेवन वगैरे. हां हां ऐका की सांगते की स्टोरी, लगेच उडी मारायला लागलाय तुम्ही. तर तो पुरुरवा भिल्ल होता, त्या भावात सुद्धा मुनींचा उपदेश मिळाला ना. आपण म्हणतो ना काय भजनामध्ये, जंगलात एके वेळी पुरुरवा होऊनिया भिल्ल, अभक्ष खाऊनिया नित्य लोकनिंद्य होती चाल, त्याला सागरसेन मुनी राज भेटले, सारे भवांतर त्याला सांगू लागले. तो पुरुरवा भिल्ल होता आणि तिथं सागरसेन मुनी भेटले. आवाज म्यूट ठेवा. आणि मग त्या उपदेशाने तो प्रभावित होऊन त्यांनी अणुव्रत ग्रहण केली. अणुव्रत ग्रहण करून सौधर्म स्वर्गामध्ये देव झाला.
एक सागरपर्यंतचं आयुष्य भोगलं, सगळे सुख भोगले तिथं आणि तिथून येऊन मरीचीचा जीव झाला. आणि मग तिथं 363 मतांची स्थापना केली. मग सगळ्या अन्य मताचा त्याच्या निमित्तात प्रचार प्रसार झाल्यामुळं पुण्य नष्ट होत चाललं. आता त्याच्या निमित्तामध्ये जोपर्यंत पुण्य होतं मनुष्यदेव होत राहिला. पुण्य संपलं तो त्याच्यानंतर त्रस्थावर असं तो जन्ममरण करत राहिला तो जीव. आणि मग एका भवामध्ये जैन कुळामध्ये द्रव्यलिंगी मुनी झाला. मिथ्यादृष्टी होता त्यामुळं द्रव्यलिंगी मुनी झाला. आणि मग तिथं निदान बंद केल्याचं फळ त्रिपृष्ठी नारायण झाला. मग त्या भवामध्ये सगळं वैभव होतं, पण भोगाची लालसा संपली नाही. त्यामुळं तो जीव मरून कुठं गेला सुंदरी काकी? त्रिपृष्ठी नारायण कुठं गेला मरून? नरकात गेला. आणि मग कुठल्या नरकात? नारायण होता म्हणल्यावर चक्रवर्ती नारायण वगैरे 7व्या नरकात गेला. 7व्या नरकातून येऊन सिंह झाला. हा सिंह नाही आत्ताचा, हा सिंह मेला आणि परत पहिल्या नरकात गेला. तिथून येऊन सिंह झाला तो हा होता आत्ता समोर जो त्या मुनींच्या समोर उभारलेला आहे. आणि मग त्या जीवाला समोर सगळं सांगितल्यावर मागचं सगळं आधी पहिला पुरुरवा, त्याच्यानंतर मरीची. मग तिथं जातीस्मरण झालं सिंहाला. आणि मग हे सगळं ऐकल्यावर इतका पश्चाताप होऊ लागला की आपण किती दुःख सहन केलं आणि किती आत्तापर्यंत अजून फिरतोय, काय म्हणायचं, सगळं सम्यक दर्शन ग्रहण करून सुटलं, मिथ्यादृष्टी झालो परत सुटलं, हे काय चांगले भाव मिळाले परत सुटले, अशा प्रकारे किती ठिकाणी आपण फिरून आलोय. हे सगळं ऐकल्यावर त्याला काय म्हणायचं, अश्रुधारा वाहू लागले त्याच्या डोळ्यातून. सम्यक दर्शन इथंच झालं ना त्याला सिंहाच्या पर्यायात. त्याच्या आधी पर्यायातच झालं ना त्याला. सिंहाच्या पर्यायातच झालं ना त्यांना. मग त्रिपृष्ठ नारायण कोण होतं? त्रिपृष्ठ नारायण कोण होतं? शलाका पुरुषांमध्ये जन्म कोणाचा होतो? बरं, बघून घ्या कुठं काय जर मिळालं तर मला पण सांगा. की म्हणजे शलाका पुरुषांमध्ये जो जन्मतो तो सम्यक दर्शन सहित असणारा जीव त्या पर्यायाला जातो असं आपण म्हणतो ना. शलाका पुरुषांमध्ये बघितलं होतं आपण कुठले कुठले येतात, चक्रवर्ती नारायण, प्रतिनारायण, बलभद्र वगैरे हे सगळे जीव 63 शलाका पुरुषांमध्ये येतात. बरं ठीक आहे, बघू. आणि मग 7व्या नरकातून तो सिंह झाला, मरून पहिल्या नरकात गेला, परत येऊन सिंह झाला. आणि इथं आत्ता त्यांनी मुनींचा उपदेश ऐकल्यावर त्याला पश्चाताप झाला आणि तो रडू लागला. त्याचे अश्रू थांबेना तितकं त्याला पश्चाताप होऊन सारखं त्याच्याबद्दल तो ग्लानी करू लागला आपल्या परिणामांची. आणि मग त्या मुनींना त्यांनी अनेक प्रदक्षिणा घातल्या बरं का. त्या दगडावर उभारले होते ना मुनी, त्याला भक्ती एवढी उमडली त्या मुनींच्या विषयी आणि त्या काकी, की त्यांनी असं जिथं उभारले होते तिथं अनेक वेळा फेऱ्या मारत राहिला तो त्या मुनींना. त्याची भक्ती बघा ना, काय करणार आहे ते दुसरं. आणि मग ते फेऱ्या मारून झाल्यावर उपदेश ग्रहण केला मुनींचा आणि व्रत ग्रहण केली. आणि समजलं जेव्हा त्याला की आयु अल्प राहिलेली आहे तर त्यांनी सल्लेखना ग्रहण केली. इथंपर्यंत आपल्याला माहिती आहे, पण ह्याच्या पुढचं खूप चांगलं सांगितलं सुंदरी काकी. काय? त्या सिंहाच्या जीवानी व्रत ग्रहण केली आणि सगळा मांसाहाराचा त्याग केला, जीवनपर्यंत सगळे नियम संयम ग्रहण केले. आणि ह्याच्या पुढं अनेक ठिकाणी ऐकले असं की तो एके ठिकाणी बसून राहायचा, की त्याला जे काही पाला वगैरे मिळायचं वाळलेलं ते खायचा. आणि ते काय धबधब्याचं वगैरे पाणी आपटलेलं किंवा उन्हाने तापलेलं पाणी असं प्यायचा. पण अनेक ठिकाणी असं पण उल्लेख आला की तो तिथून हल्लाच नाही जिथं होता ना. कशासाठी? तर त्यांनी कसं खुलासा केलाय,
जर तो जंगलात फिरेल, भलेही भक्ष खाण्यासाठी, अभक्ष नाही, भक्ष खाण्यासाठी जरी फिरेल तरी सुद्धा म्हणले तिथं असणारे सगळे इतर पशु त्याला बघून घाबरतील, त्यांना भय होईल, ते पळापळी करतील, आपल्या जीवाच्या आकांताने ओरडत राहतील, नको मला असं त्यांना सतवायचं नाही आहे, असे त्याचे भाव त्या सिंहाचे. त्यामुळं तो म्हणला मला कोणाच्या मध्ये सुद्धा जायचं नाही आता. त्यामुळं तो जिथं होता ना त्याचं काय गुफा वगैरे असेल त्याच ठिकाणी राहायचा. तर आता शक्ती शरीराची क्षीण होत चालली होती. कोण सिंहाला भक्ष आणून देत नसतं. आत्मानुशासनाने सांगितलं ना, त्याला स्वतःचं भक्ष मिळवायचं तर भलेही राजा आहे म्हणला त्या वनाचा, भलेही शक्ती भयंकर आहे शरीरामध्ये, पण आयतं भक्ष कोणी देत नाही, इतकं पुण्य त्याचं नाही. भलेही शरीरामध्ये बलदंड मिळाले सगळं आहे की, पण तरीसुद्धा त्याला पण त्याच्या कार्यसिद्धीसाठी पुरुषार्थ करावा लागतो. मग तसं म्हणलं इथं की तो आता एके ठिकाणी पडून राहायचा ना, तर सांगितलं जर झोपला तर एका अंगावरच झोपायचं, का बरं तर दुसरीकडचं दिसायचं नाही, असं त्यांनी खुलासा केलाय बरं का. जीव मरतील म्हणून तो दुसऱ्या अंगावर पण कलायचा नाही. आणि मग हे बघून अनेकांनी, अनेक जे कोल्हा लांडगा वगैरे असे, त्यांना वाटलं हा मेलाय म्हणून ते येऊन त्याच्या अंगाला ओरबडायचे, फाडायचे, असं सगळ्या रीतीने ते त्रास द्यायचे. पण तरीसुद्धा त्यांच्याविषयी भाव पण विचलित झाले नाहीत की हे मला का त्रास देतात, त्यांना काहीतरी मी भीव तर भय घालावं, तरी ॲटलिस्ट घाबरवावं, असे सुद्धा भाव त्याला परत झाले नाहीत त्या सिंहाच्या जीवाला. सांगितलं हत्ती येऊन त्याचे आयाळ असतात ना केस, ते ओढायचे, सगळे पशु प्राणी येऊन अंगावर काय त्रास द्यायचे त्याला. पण आता परिणाम इतके स्थिर झाले होते की कुठल्या पशुविषयी कसलेही वैराचे भाव नाही झाले. आणि मग अशा परिणामांनी एक दिवस सांगितलं तिथं त्यांनी समाधी मरण साधलं. पण आणि समाधी न तोडता, इतर जीवांना दोष न देता त्यांनी जी साधना केली त्याचं फळस्वरूप देव झाला. मग ह्याच्यात कशासाठी सांगायचं होतं मला की चारण मुनींना कुठं जाण्या येण्याचं बंधन नसतं. त्यामुळे ते मुनी तिथं जाऊन त्या सिंहाला त्यांनी उपदेश केला, ज्याचं फळस्वरूप की त्याची गती सुधारली, त्याचा भाव सुधारला आणि सगळ्यात त्याच्या म्हणजे जे काही पाप कमवलं होतं आतापर्यंत त्या सगळ्या पापाचा नाश होत गेला. आणि पुढं जाऊन त्यांनी सांगितलं तोच जीव भावी तीर्थंकर झाला. शेवटच्या कडव्यात काय म्हणतो त्या भजनाच्या, जेव्हा की त्याची संलेखना चालू होती, त्या मुनींनी जेव्हा उपदेश दिला त्यांना त्या सिंहाच्या जीवाला, त्यावेळेस त्यात काय सांगितलं, 3 दिवस उरले आता शेष तुझे आयु कर्म, क्रूर भाव सोडून हिंसा जीव दया पाळी धर्म, तुझ्या संसाराचे चक्र सारे संपले, सारे भवांतर त्याला सांगू लागले, एका सिंहापुढे 2 मुनी बैसले, सारे भवांतर त्याला सांगू लागले. म्हणजे 3 दिवस आयुष्य शेष राहिलं हे समजल्यावर त्यांनी निर्णय केला स्वतःचा की ह्याच्या पुढं आपल्याला अणुव्रत ग्रहण केली, सम्यक दर्शन प्राप्त केलं आणि पंचमगुणस्थानाला गेला. आतापर्यंत कुठं होता आणि कसा उद्धार झाला, एवढासा परिणामांचा खेळ असतो. फक्त काय करावं लागतं, लगेच दीक्षा घेऊन मोक्षाला जात नसतो, हळूहळू स्टेप बाय स्टेप असं होणार आहे उद्धार. मग पहिला स्टेप तरी उचला ना, एक पाऊल सुद्धा उचलायला आपण पुढं तयार नाही आहे. आपली शरीरात बुद्धी आहे अजून अशी, आणि त्याच्यामुळं धर्म करताना अवघड वाटतं, शरीराने धर्म करायला जाताना म्हणून अवघड वाटतं. धर्म कुठून करायचा, जीवाला जोडायचं, शरीराला नाही. आणि आपण जोडतो कोणाला, तर त्यांनी एक तिथं उदाहरण कसं घेतलंय की अग्निचारण काय होते हो, काल आपण बघितलेले अग्निचारण मुनी, अग्निशिखाचारण म्हणून. तर असं सांगितलं होतं ना, ही जर अग्नीची ज्वाळा आहे आणि त्याची शिखा अशी कुठं पण कशी पसरली आहे ना, आणि हे मुनी जे चाललेत तर हे याच्यामधून सुद्धा जातील किंवा याच्यावरून गेले समजा,
तर धग लागणार की नाही ह्याची? शरीर अजून आपल्यासारखंच आहे की. मग असे जात असताना समजा ह्याच्यातून पण जाते, पण तरी सुद्धा तरी सुद्धा त्यांना ती अग्नी जाळत नाही. कसं काय? सुंदरी काकी काय सांगितले? अग्निशिखाचारणवाले मुनी जेव्हा या अग्नीच्या ज्वालांवरून जे काय शिखा असतील त्याच्यावरून चाललेत, जे काय सगळी धग आहे ना त्याच्यामध्ये, पण जरा नुसतं हात धरून बघा की वर कसं होतं आपल्याला, जर वात असेल चालू तर. मग ते इथून जात असताना त्यांना ती धग नाही का जाणवणार? तिथं ते जळणार नाहीत का? तर सांगितलं की त्या शिखांमध्ये ती शक्ती नाही आहे की त्यांना जाळेल, किंवा त्यांच्यामध्ये असं सामर्थ्य आहे की ते त्याच्यातून न जळता बाहेर पडू शकतात, आणि त्याच्यातल्या जीवांची सुद्धा त्यांच्याकडून विराधना होत नाही. अग्नी काही जीव आहेत ना ते. तर त्यांनी पुढं सांगितलं की हेच मुनी आहेत बरं का, जरासं सावधानतेने ऐका मी काय म्हणले आता. अग्निचारणवाले मुनी जेव्हा या अग्नीवरून गमन करतात त्यावेळेस ती अग्नी त्यांना जाळू शकत नाही. आता सांगा त्यांची अंत्यविधी कशी करणार? अग्निवृत्ती वृद्धी झाली होती का निर्माण? अग्निचारण वृद्धी म्हणायचं, अग्नीवरून गमन करण्याची वृद्धी. काल आम्ही सगळं घेतलं हे प्रकरण, तुम्ही होता का नाही? नाही, आता अंत झाला त्या मुनींचा. आता त्या मुनींना काय म्हणायचं, अंतिम त्यांची क्रिया करायची आहे. काय म्हणायचं त्याला? दहन क्रिया वगैरे अंतिम जी करतो. तर ते सांगितलं त्यांनी की इथं जाळत नाही शरीराला, आणि तिथं कशी काय जाळती मग? जातील पण नाही, पण त्याच भावात जातील असं नाही, कुठल्या भावात जातील. म्हणजे मला म्हणायचंय की जी वृद्धी आहे ती शरीराला आहे का जीवाला आहे? जीव होता म्हणून तर त्या शरीराला सुद्धा तसं सामर्थ्य प्राप्त झालं होतं. इथं जीव निघून गेल्यावर जेव्हा तुम्ही अंतिम संस्कार करता, काय ते दहन क्रिया करता, त्यावेळेस तिथं ते शरीर जळणारच, कारण त्याच्यामध्ये जीव नाही आहे. त्या जीवात असणाऱ्या विशुद्धीचं फळ म्हणजे वृद्धी होतं. आणि जर जीव निघून गेलाय तर ह्याला जाळणं काय अवघड नाही. पण जेव्हा हाच जीव सहित असणारं शरीर होतं तर त्याला अग्निस्पर्श सुद्धा करत नव्हता. म्हणजे म्हणून म्हणायचं होतं मला की आपण धर्म करतोय तर शरीराने करतोय का भाव पूर्ण करतोय? म्हणजे द्रव्य धर्म करताय का भाव धर्म करताय तुम्ही? ह्याचं आपण परीक्षण करायला पाहिजे, याच्यासाठी सांगितलं. तेच केलंय आजपर्यंत आयुष्यभर आणि अनेक भवामध्ये, म्हणून तर अजून भाव ओतले गेले नाही आहेत. म्हणून अजून आपण आजपर्यंत स्वतःला जाणलं नाही आहे, स्वतःची ओळख झाली नाही आहे आपल्याला. म्हणून स्वतःला जाणायचं ना तर जरासं शरीराला वेगळं ठेवा. मंदिरात जाताना शरीर सोडून जावा. कसं जायचं? शरीर सोडून म्हणजे निश्चयी म्हणतो त्यावेळी शरीराला विचारातून सोडा. नाहीतर मी म्हणजे शरीर याच भावनेने जातं त्यावेळेस तिथं कोण दिसणार तुम्हाला? मग तिथं जेव्हा त्यांच्याकडे बघतोय भगवंतांकडे त्यावेळेस ते म्हणजे एक जीव दिसत आहेत. आता सगळं ते ध्यानांमध्ये हेच घटवायला लागलेत ना, रूपस्थ ध्यानामध्ये, की ते भगवान जीव आहेत असं आपण बघतो. त्यावेळेसच तिथं आपल्याला भावभासना होते की मी जीव आहे, अनंत ज्ञानाचे ते धारी आहेत, तर तसा मी आहे. ह्याची भावभासना होण्यासाठी त्यांना त्यांच्यामध्ये जीवत्व पाहावं लागतं. आणि काय सांगितलं होतं त्यांना मुनी म्हणून बघा. एक महाराज माझ्यासमोर बसलेत असं बघा. अरिहंत पण महाराज आहेत ना, एक स्नातक मुनी म्हणलं ना त्यांना. मग ते सुद्धा मुनी आहेत असं आपण त्यांना बघितलं तर काय म्हणतात आपल्यातले वाटतील ते. त्यांना आपण असं वेगळं करून टाकलं आहे आपल्यापेक्षा, म्हणून तुम्हाला असं त्यांचं प्रेझेन्स जाणवत नाही. पण जेव्हा दर्शन करतो त्यावेळेस तर त्यांना जर आपल्यापेक्षा श्रेष्ठ पण आपल्यात असणारे आपल्या समोर बसलेत असं जर बघितलं तर एक सावधानता परिणामामध्ये येईल. मग आपल्याला ज्ञान असून पण आपण अज्ञानी बनायला लागलो आहे. असं इतकं ज्ञान आपल्याला मिळालं आहे सहजतेने, किंवा सांगणारे भेटलेत, आपलं पुण्य म्हणून सगळी जिनवाणी अशी मिळाली आपल्याला. तसं काय म्हणायचं देशना मिळते आहे सतत आत्ता. तरीसुद्धा जर आपण जागरूक नाही झालो तर कुठल्या भावात होणार? तर म्हणून सांगितलं की ज्याला ज्ञान नसतं त्याला काय म्हणायचं? ज्याच्याजवळ ज्ञान नसतं त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं?
मूर्ख मूर्ख आज हो. झाले. मूर्ख मूर्ख. तर एक मूर्खाची गोष्ट सांगितली होती बरं का, की एक राजा असतो आणि त्याला मूर्ख पाहिजे असतो एक. म्हणजे त्यांनी राज्यात दवंडी पेटवली की मला एक मूर्ख माणूस पाहिजे. आणि सांगून कसं नसतं परत अर्धवटच होईल गोष्ट मग. नाही नाही होणार नाही, पूर्ण करणार मी. तर त्यावेळेस तिथं तो दवंडी पिटवली की त्यांनी मूर्ख पाहिजे म्हणल्यावर सगळ्या राज्यातनं एक मूर्ख मिळाला त्यांना बरं का. आणि त्याला पकडून आणलं राज्यात, राजधानीत काय म्हणायचं, राजमहालामध्ये. आणि आणल्यावर त्याच्या डोक्यावर राजानी ताज ठेवला की हा मूर्ख माणूस आहे. म्हणजे एक मूर्खाची ओळख म्हणून एक स्थान त्याला पण दिलं. नवरत्नामध्ये एक स्थान असं म्हणा, आता जाऊ दे, एक रत्न त्याचं. आणि मग राजाला जेव्हा काहीतरी एंटरटेनमेंट करायचं असेल ना, त्यावेळेस त्याला जाऊन क्वेश्चन्स विचारायचा, काहीही क्वेश्चन्स, आणि त्याची तो काहीही आन्सर्स द्यायचा. आणि ते ऐकून सगळे हसायचे, सगळ्यांना आनंद वाटायचा. आणि मग त्यातून तो सिद्ध करायचा राजा की खरंच हा मूर्ख आहे. आणि असे अनेक दिवस गेले, अनेक दिवस त्यांनी रोज सगळ्यांचं मनोरंजन केलं अशा प्रकारे. एक दिवस काय झालं, राजा आजारी पडला. आणि आता आजारी पडल्यावर त्याला सुधरे ना काय, मग ते सारखं तेच शरीराचं वेदनेचं चिंतन. म्हणला मला त्या मूर्खाला बोलवा, त्याच्याशी बोलायचं आहे आज. मग त्याला बोलवलं गेलं, तो समोर येऊन उभारला. मग हाच राजा म्हणतो की आज तू मला प्रश्न विचार, मी तुझी उत्तरं देणार. मग ठीक आहे म्हटला तो. म्हटला की सांगा तुम्ही इथून मेल्यावर कुठं जाणार. मग तो राजा म्हणाला की माझ्या ईश्वराजवळ जाणार, माझे ते मालक आहेत, माझे स्वामी आहेत, त्यांच्याजवळ जाणार. मग ते म्हणाले ते कुठं असतात, नाही तुम्ही कधी येणार परत. मग तो म्हणाला राजा नाही मी आता येणार परत, त्यांच्याजवळच राहणार कायमचं. मग मूर्ख काय म्हणला आता मग तिथं किती मस्त व्यवस्था असेल, तुमची सगळी सोय वगैरे एकदम बेस्ट असणार की तुम्ही आता जर कायमचं तिथं राहणार आहे तर. मग त्यावेळेस राजा म्हणाला, विचार करायला लागला आणि मौन राहिला. म्हटला की नाही मी काय तशी व्यवस्था केली नाही आहे, किंवा तिथं काय व्यवस्था आहे मला माहीत नाही आहे. तर त्यावेळेस त्या मूर्खानी 1 मिनिट विचार केला आणि त्यांनी आपल्या डोक्यावरचा ताज काढला आणि म्हणला ह्याचे खरे अधिकारी तुम्ही आहात. मला अभयदान द्या, पण तुम्ही सगळ्यात मोठे मूर्ख आहात. का? कारण इथं राहायचं किती दिवस, थोडे दिवस राहायचं, तर इतकं मोठं राजमहाल बांधलंय, इतकं वैभव गोळा केलंय, आणि इथून निघून जायचंय. आणि जिथं की तुम्हाला कायमचं राहायचंय तर तिथं काहीच सोय नाहीये, काही तिथली व्यवस्थाच नाहीये. म्हणले तुम्ही मूर्ख का शहाणे. कोण आहे, कोण मूर्ख आणि कोण शहाणे. आता त्याच्याकडे बघू नका, आपल्याकडे बघा. आपण काय केलंय हो, पुढची व्यवस्था, कुठं जाणार आहात आणि तिथली व्यवस्था काय. करन्सी म्हणलं ना, परवा एका सांगितलं होतं, मागच्या वेळेस सांगितलेल्या गोष्टी. त्या राजाला सांगितलं होतं ना 5 वर्षांनंतर त्याला कोणीही राजा होऊ दे त्या राज्याचा, तर 5 वर्षांनी त्याला जंगलात सोडलं जाणार म्हणून सांगायचे. आणि मग तो कोणी तयार व्हायचं नाही राजा व्हायला. आणि मग एक राजा झाला तर त्यांनी काय केलं, त्या 5 वर्षाच्या टाइम पिरियडमध्ये त्या जंगलाला राजधानी बनवून टाकली. आणि मग सोडा म्हणले मला 5 वर्षांनी. जसं इथं वातावरण होतं सगळं तसं बनवलं त्यांनी. मूर्ख का शहाणा. मग तसं शहाणपण आपल्यात नाही आहे का. आपण पण इथून कुठं जाणार तिथं अशी का नाही व्यवस्था करायची की जेणेकरून मला कधी कुठलं दुःख न हो. अशी जर आपण आत्ता व्यवस्था केली आणि ती होणार आहे आपल्या परिणामातून, आपल्या साधनेतून, आपल्या ध्यानातून, आपल्या ज्ञानातून. अशी व्यवस्था करा, अशी सगळी सोय करा की जेणेकरून कधी आपल्याला भवाभवात दुःख होणार नाही आणि कधी भवभ्रमण होणार नाही. अशी सगळी सोय असेल तर आपण सुखी राहणार. ओम. जाणं. हा मी आत्मा भवभ्रमण रहित आहे. कोणत्याही भवात गेलो तरी सुद्धा त्या भवरूप नाहीच.
कोणत्याही भवात असलो तरी सुद्धा स्वभाव जाणा. हा मी आत्मा नित्य ज्ञाता स्वरूप आहे. शरीर म्हणजे मी नाहीच अनुभवा. भिन्नता जाणा. शरीर भिन्न, मी भिन्न आहे. देह भिन्न है, कर्म भिन्न है, उदय आदि भी भिन्न प्रभो. सर्वाची भिन्नता जाणा. हा मी अभिन्न आहे. स्वतःमध्ये स्वतःच्या गुणांशी अभिन्न आहे. जीवच आहे अनुभवा. ओम विसर्जन. नमो हरिहंताणं